दोस्तो हो, आमच्या प्रिंट मराठी टीमच्या वतीने ही नवीन बातमी आहे. महाराष्ट्रासाठी, देशासाठी एक महत्त्वाचा संदेश आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं पुढं काय हे सगळं सांगणार आहे. नमस्कार. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती, पण आता तो फेरबदल प्रत्यक्षामध्ये झालेला आहे. आणि मित्रांनो, ही केवळ काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नाही, कारण भारतीय जनता पक्षाने आपली नवीन राष्ट्रीय टीम जाहीर करतानाच एकाच वेळी अनेक राजकीय संदेश दिलेले आहेत. कुणाला पुन्हा मोठी जबाबदारी मिळाली, कुणाचं राजकीय कमबॅक झालं, कुणाला संघटनेत प्रमोशन मिळालं, महाराष्ट्रातून कोणाला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व मिळालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण फेरबदलाचा देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावर नेमका काय परिणाम होणार, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेला आहे. चला तर मग एक एक करून संपूर्ण राजकीय चित्र समजून घेऊ. भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेली नवीन टीम काय आहे? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय संघटनेची घोषणा केलेली आहे. या रचनेमध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय सचिव, कोषाध्यक्ष, संघटनात्मक पदाधिकारी, मीडिया आणि सोशल मीडिया विभाग तसंच विविध मोर्चांच्या प्रमुखांना जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे भाजपने केवळ चेहरे बदललेले नाहीत, तर आगामी निवडणुकांचा विचार करून संघटनेची संपूर्ण यंत्रणा पुन्हा सज्ज करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यामध्ये एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. 2029ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही टीम तयार करण्यात आलेली आहे आणि असा राजकीय संदेश यामधून स्पष्टपणे दिसतो. पण सर्वात मोठा धक्का कुठं आहे? भाजपच्या या नव्या टीमकडे बारकाईने पाहिलं तर एक वेगळीच रणनीती दिसते. एका बाजूला अनुभवी नेते कायम ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला नवीन पिढीला पुढं आणलेलं आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टीने ओल्ड गार्ड आणि न्यू गार्ड यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही महत्त्वाची बाब आहे, कारण एखाद्या पक्षाची संघटना मजबूत करायची असेल तर फक्त लोकप्रिय चेहरे पुरेसे नसतात. त्यासाठी संघटनात्मक अनुभव, निवडणूक मॅनेजमेंट, सामाजिक समीकरण, मीडिया, सोशल मीडिया आणि जमिनीवर काम करणारी यंत्रणा हे सगळं एकाच वेळी मजबूत असावं लागतं. भाजपच्या नव्या टीममध्ये याच गोष्टींचा विचार झालेला दिसतो. वसुंधरा राजेंचं कमबॅक. या संपूर्ण फेरबदलातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे. वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि ही नियुक्ती फक्त एक पद नाही, तर राजस्थानच्या राजकारणासाठी एक महत्त्वाचा संदेश म्हणूनही तिच्याकडे पाहिलं जात आहे. कधीकाळी राजस्थानच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक असलेल्या वसुंधरा राजे यांना गेल्या काही काळात राज्याच्या सत्ताकारणात अपेक्षित भूमिका मिळालेली नाही. पण आता त्यांना पुन्हा राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. याचा अर्थ काय? भाजपने जुने अनुभवी चेहरे पूर्णपणे बाजूला केलेले नाहीत. उलट अनुभवाचा वापर करून नव्या पिढीला पुढे नेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. स्मृती इराणींचं प्रमोशन. आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे स्मृती इराणी. लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रातील मंत्रिपद त्यांच्या हातातून गेलं, पण आता त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा साधा बदल नाही, कारण स्मृती इराणी यांच्याकडे जनसंपर्क, कम्युनिकेशन, मीडिया आणि राजकीय आक्रमकता या सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे भाजपने त्यांना पुन्हा संघटनेच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रासाठी या नव्या टीममधील सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे विनोद तावडे. विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. आणि इथंच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. विनोद तावडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची जबाबदारी मिळणार का? या चर्चेला आता काही प्रमाणात ब्रेक लागल्याचं दिसत आहे, कारण तावडे यांना पुन्हा संघटनेच्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण याचा अर्थ तावडे यांचं महत्त्व कमी झालं असं अजिबात नाही. उलट बिहार, केरळ, UP आणि राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक कामाचा अनुभव पाहता भाजपमध्ये तावडे यांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा संघटनात्मक चेहरा म्हणून वापरलं जात असल्याचं दिसत आहे. आणि ही बाब महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. आता पियुष गोयल यांच्याकडे ही मोठी जबाबदारी. हे महाराष्ट्रातलं एक नाव. पियुष गोयल यांना राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हे पद पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण निवडणूक म्हणजे फक्त सभा आणि प्रचार नाही. निवडणुकीच्या मागे असतो मोठा आर्थिक आणि संघटनात्मक व्यवस्थापनाचा डोलारा. आणि त्यामुळे पियुष गोयल यांच्याकडे पक्षाच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी देणं हा देखील मोठा संघटनात्मक निर्णय मानला जात आहे. महाराष्ट्राला आणखी एक महत्त्वाचं स्थान डॉक्टर भारती पवार यांना ही राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.
म्हणजे महाराष्ट्रातून तावडे, गोयल, पवार आणि संघटनात्मक पातळीवरील इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या माध्यमातून भाजपने राष्ट्रीय टीममध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं आहे. आणि यामागे एक साधं गणित आहे. महाराष्ट्र लोकसभेच्या दृष्टीने देशातील अत्यंत महत्त्वाच्या राज्यापैकी एक आहे. त्यामुळे महाराष्ट्राला राष्ट्रीय संघटनेत वजन देणं भाजपसाठी स्वाभाविकपणे महत्त्वाचं आहे. भाजपच्या नव्या टीममध्ये राज्यनिहाय प्रतिनिधित्वाकडे पाहिलं तर एक वेगळी रणनीती समोर येते. यूपीला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे, कारण अगदी स्पष्ट आहे, लोकसभेच्या राजकारणात यूपी हा भाजपसाठी अत्यंत निर्णायक प्रदेश आहे. यूपीमध्ये संघटन मजबूत करणं, जातीय समीकरण सांभाळणं, ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचणं आणि पक्षाची बूथ पातळीवरील ताकद वाढवणं, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे यूपीला नव्या टीममध्ये विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. आता सोशल इंजिनिअरिंगचं गणित. भाजपच्या नव्या टीममध्ये महिला, ओबीसी, एससी, एसटी, शेतकरी, युवा, अल्पसंख्याक आणि अशा विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. याला राजकीय भाषेत सोशल कोएलिशन मजबूत करण्याचा एक प्रयत्न म्हणता येईल. कारण आजच्या निवडणुकीत केवळ एकच मतदार गट तुम्हाला सत्ता देऊ शकत नाही. वेगवेगळ्या समाज घटकांचं समर्थन मिळवावं लागतं आणि भाजपच्या नव्या टीममध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत आहे. नव्या रचनेमध्ये महिलांना महत्त्वाची पदं देण्यात आलेली आहेत. वसुंधरा राजे, डी पुरंदरेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन जोशी, भारती पवार आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे भाजपने संघटनेच्या रचनेत महिला नेतृत्वाचा समावेश कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, किसान मोर्चा, एससी मोर्चा, एसटी मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा या सगळ्यांनाही स्वतंत्र नेतृत्व देण्यात आलेलं आहे. याचा थेट अर्थ असा, भाजप आता फक्त निवडणुकीच्या काही महिने आधी तयारी करत नाही, तर पक्षाची सामाजिक आणि संघटनात्मक यंत्रणा कायम सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दोस्तो हो, आता सर्वात मोठा प्रश्न, फडणवीसांसाठी संदेश काय? आता या संपूर्ण बातमीचा सर्वात महत्त्वाचा भाग, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी या नव्या टीमचा संदेश काय? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेला जाणार आहे. फडणवीस हे सध्या महाराष्ट्रातील भाजपमधील सर्वात महत्त्वाच्या नेत्यापैकी एक आहेत. महाराष्ट्र हे लोकसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील नेतृत्व बदलणं किंवा एखादं नवं सत्ता केंद्र उभा करणं हा भाजपसाठी साधा निर्णय असू शकत नाही. विशेषतः मित्रपक्षांचं राजकारण, राज्यातील सत्तेचं समीकरण, भाजपची संघटनात्मक ताकद आणि आगामी निवडणुका या सगळ्यांचा विचार करावा लागतो. म्हणूनच या संघटनात्मक रचनेत फडणवीस यांच्यासाठी थेट कोणताही बदल केलेला दिसत नाही. उलट महाराष्ट्रातील त्यांचं नेतृत्व कायम ठेवण्याच्या दिशेनेच परिस्थिती जात असल्याचं दिसतं. पण विनोद तावडे आणि फडणवीस हे समीकरण नेमकं काय सांगतं? इथे एक राजकीय चर्चा कायम होत आलेली आहे. विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय संबंध, भाजपच्या महाराष्ट्रातील अंतर्गत हे समीकरण आणि तावडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा, या सगळ्या गोष्टीकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष होतं. जर तावडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचं पद मिळालं असतं तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रभावशाली सत्ता केंद्र तयार होऊ शकत होतं. पण आता तावडे यांना राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. म्हणून सध्या तरी भाजपने संघटनात्मक पातळीवर एक वेगळा मार्ग निवडल्याचं दिसतं. पक्षाची संघटना मजबूत करा आणि राज्यातील नेतृत्वाला त्याच्या जागेवर काम करू द्या. आणि आता खरी उत्सुकता, पुढचा बदल कुठे? इथेच या बातमीचा पुढचा भाग सुरू होतो. भाजपची राष्ट्रीय संघटना बदलली आहे, पण आता प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळात काय होणार? कारण संघटनेतील फेरबदल आणि मंत्रिमंडळातील फेरबदल हे दोन वेगळे विषय आहेत. आणि जर केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा बदल झाला तर महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या नावाची चर्चा पुन्हा जोरात होऊ शकते. फडणवीस यांच्या संदर्भातील चर्चाही त्यामुळे पुन्हा रंगू शकते. मात्र आजच्या घडीला एक गोष्ट स्पष्ट दिसते, भाजपने महाराष्ट्रातील नेतृत्वात अचानक मोठा प्रयोग करण्याची घाई केलेली नाही. या संपूर्ण टीमकडे एकत्रितपणे पाहिलं तर एक चित्र समोर येतं. भाजपने एकाच वेळी 3 गोष्टी साधण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला, अनुभवी नेत्यांना पूर्णपणे बाजूला केलेलं नाही. दुसरी, नव्या पिढीला संघटनेत प्रवेश दिलेला आहे. आणि तिसरी, सामाजिक आणि भौगोलिक समीकरण मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. उत्तर भारत, दक्षिण भारत, ईशान्य भारत, महिला, ओबीसी, एससी, एसटी, युवा, शेतकरी अशा विविध घटकांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणात एखाद्या व्यक्तीला कोणतं पद मिळालं यापेक्षा त्या व्यक्तीला कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी आणि कोणती जबाबदारी देण्यात आलेली आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. कारण दोस्तो हो, भाजपची टीम आज बदललेली आहे, पण या टीममधून 2029च्या राजकारणाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. ही फक्त नियुक्ती नाही, ही पुढच्या मोठ्या राजकीय लढाईची तयारी आहे. आणि महाराष्ट्र या संपूर्ण खेळाच्या केंद्रस्थानी आहे. आणि येथे महाराष्ट्रावर परत अन्याय झालेला आहे. आणि तो अन्याय म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला मुख्यमंत्री म्हणून नको आहेत, परंतु तो लादण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने कायम ठेवलेला आहे.
आता बघूयात पुढं काय होतं ते. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते मत नक्की मांडा. जय महाराष्ट्र.